प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत 1 रुपयात पीक विमा घेतलेल्या शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी अपडेट। आज राज्यातील या 7 जिल्ह्यात पीक विमा वाटप होणार। कृषी मंत्र्यांनी ऑर्डर दिली। 1760 कोटी रुपयांचं वाटप त्या ठिकाणी आजपासून सुरू होणार आहे। शेतकरी मित्रांनो, या 7 जिल्ह्यामधील परभणी जिल्ह्यात सर्वाधिक पीक विमा तर बीड जिल्ह्यामध्ये सर्वात कमी पीक विम्याची रक्कम त्या ठिकाणी वाटप होणार आहे। 2022, 2023 आणि 2024 या 3ही वर्षाचा पीक विमा या ठिकाणी बँकेमध्ये जमा होणार आहे। शेतकरी मित्रांनो, पात्र असलेले जे काही शेतकरी आहेत आणि पात्र असलेल्या जिल्ह्यांची यादी या व्हिडिओच्या माध्यमातून आपण त्या ठिकाणी पाहणार आहोत। शेतकरी मित्रांनो, यामध्ये खरीप आणि रब्बी हंगामातील जो काही सर्व पीक विमा आहे तो आता शेतकऱ्यांना मिळण्याचा मार्ग मोकळा झालेला आहे। पहा शेतकरी मित्रांनो, ज्यांचा पीक विमा क्लेम हा त्या ठिकाणी मंजूर आहे त्यांना आजच्या आज त्यांच्या खात्यामध्ये पैसे मिळणार आहे। राज्यातील याच 12 बँकेमध्ये त्या ठिकाणी पीक विम्याचे पैसे जमा होणार आहेत। तर या बँक नेमक्या कोणत्या आहेत आणि कुठल्या कुठल्या शेतकऱ्यांना त्या ठिकाणी पैसे आज जमा होणार आहे हे पाहण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा। राज्यातील 1 रुपयात पीक विमा घेतलेल्या शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठं अपडेट त्या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये सध्या 2555 कोटी रुपयांच्या पीक विम्याचं वाटप हे सुरू आहे। महाराष्ट्रामधील एकूण 23 जिल्ह्यामध्ये हे वाटप त्या ठिकाणी सुरू असताना कमेंटच्या माध्यमातून आपल्याला कळतंय की बऱ्याचशा जिल्ह्यामध्ये त्या ठिकाणी पैसे आलेले आहेत। पहा शेतकरी मित्रांनो, आता जे उरलेले जिल्हे आहेत त्यांच्यामध्ये त्या ठिकाणी आजपासून पीक विम्याचं वाटप सुरू होणार आहे। त्यामुळे हे जे काही उरलेले 7 जिल्हे आहेत या 7 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अजिबात काळजी करण्याची त्या ठिकाणी गरज नाही। फक्त हे पीक विम्याचे पैसे येण्यासाठी तुम्हाला 2 ते 3 कामं करणं हे महत्त्वाचं आहे, तरच हे पैसे ते तुमच्या खात्यामध्ये जमा होतील, अन्यथा ते पुन्हा सरकारला जमा होतील। शेतकरी मित्रांनो, आता ही 3 कामं आपण अगदी शॉर्टकटमध्ये पाहणार आहे। पण यातलं पहिलं काम म्हणजे तुमचं आधार कार्ड बँकेला लिंक असणे हे गरजेचं आहे। दुसरं काम म्हणजे तुमचं जे काही नाव आहे ते या पीक विम्याच्या यादीमध्ये असणं गरजेचं आहे किंवा तुमचा क्लेम मंजूर असणं त्या ठिकाणी गरजेचं आहे। आणि तिसरं सर्वात महत्त्वाचं जे काही काम आहे ते म्हणजे तुमचं जे काही बँक खातं हे डीबीटीला सक्रिय असणं गरजेचं आहे, तर तुमच्या अकाउंटला त्या ठिकाणी पैसे येतील। पहा शेतकरी मित्रांनो, आता हे आजपासून सुरू झालेलं जे काही वाटप आहे ते पुढील 7 दिवस त्या ठिकाणी चालणार आहे। त्यामुळे तुम्हाला आज पैसे येऊ शकतात, उद्या येऊ शकतात किंवा परवा देखील येऊ शकतात। त्यामुळे तुम्हाला तुमचं अकाउंट तपासणं हे त्या ठिकाणी रोज गरजेचं आहे। पहा शेतकरी मित्रांनो, जिल्हानिहाय पीक विमा भरपाईचा विचार जर केला तर हे जे काय मराठवाड्यामध्ये 7 जिल्हे आहेत तर याच्यामध्ये परभणी जिल्ह्यामध्ये सर्वाधिक पीक विमा मंजूर झालेला आहे। तर बीड जिल्ह्यामध्ये त्या ठिकाणी सर्वात कमी पीक विमा मंजूर झाला आहे। आता या सर्व 7 जिल्ह्यांसाठी सुमारे 1760 रुपयांचा 1760 कोटी रुपयांचा जो काही पीक विमा आहे हा त्या ठिकाणी मंजूर झालेला आहे, की जो आजपासून त्या ठिकाणी वाटायला सुरुवात होत आहे। पहा शेतकरी मित्रांनो, आता हे 7 जिल्हे म्हणजे त्या ठिकाणी पहिला जिल्हा याच्यामध्ये आहे तो म्हणजे छत्रपती संभाजीनगर, दुसरा आहे तो म्हणजे जालना, तिसरा तो आहे बीड, चौथा म्हणजे हिंगोली, पाचवा त्या ठिकाणी आहे परभणी, 6वा आहे नांदेड आणि 7वा आहे धाराशिव। या जिल्ह्यामध्ये त्या ठिकाणी किती शेतकऱ्यांना पीक विमा भरपाई मंजूर झालेली आहे आणि कोणत्या ट्रिगर अंतर्गत ही पीक विमा भरपाई मंजूर झालेली आहे ती व्हिडिओमध्ये आपण त्या ठिकाणी पुढे पाहणार आहोत। पण तत्पूर्वी हे जे काय पैसे आहे हे नेमके कोणत्या बँकेमध्ये जमा होणार आहे त्या बँकेची नावं देखील आपण व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे। चला तर मग नेमके कोणते जिल्हे याच्यामध्ये आहेत ते आपण त्या ठिकाणी पुढे पाहूया। बघा शेतकरी मित्रांनो, यातला जो काय पहिला जिल्हा आहे तो म्हणजे छत्रपती संभाजीनगर। याच्यामध्ये स्थानिक नैसर्गिक आपत्ती या ट्रिगर अंतर्गत 83 कोटी 38 लाख रुपये आणि पीक कापणी प्रयोग भरपाई अंतर्गत 4 कोटी 83 लाख रुपये असे एकूण 88 कोटी 21 लाख रुपये त्या ठिकाणी छत्रपती संभाजीनगरला मंजूर झालेत, जे की आजपासून वाटपाला सुरुवात होणार आहे। जालन्यामध्ये जर आपण पाहिलं तर स्थानिक नैसर्गिक आपत्तीनुसार 196 कोटी 95 लाख आणि काढणी पश्चात भरपाई 66 कोटी 44 लाख अशी एकूण 263 कोटी 40 लाख रुपये पीक विम्याची भरपाई त्या ठिकाणी मंजूर झालेली आहे। पहा शेतकरी मित्रांनो, परभणीमध्ये सर्वाधिक स्थानिक नैसर्गिक आपत्ती या ट्रिगर अंतर्गत 101 कोटी 89 लाख, हंगामातील प्रतिकूल परिस्थिती 296 कोटी 88 लाख आणि काढणी पश्चात भरपाई 27 कोटी 77 लाख रुपये अशी एकूण सर्वाधिक 426 कोटी 55 लाख रुपयांची पीक विमा भरपाई त्या ठिकाणी परभणी जिल्ह्यामध्ये मंजूर झाली। यानंतर जो काय पुढचा जिल्हा आहे तो म्हणजे नांदेड। नांदेडमध्ये स्थानिक नैसर्गिक आपत्तीच्या अंतर्गत 102 कोटी 62 लाख रुपये, हंगामातील प्रतिकूल परिस्थितीच्या अंतर्गत 245 कोटी 59 लाख रुपये अशी एकूण 357 कोटी 21 लाख रुपयाची जी काय पीक विमा भरपाई ती या ठिकाणी मंजूर झालेली आहे। चौथा जिल्हा तो म्हणजे हिंगोली। हिंगोलीमध्ये नैसर्गिक आपत्तीच्या अंतर्गत त्या ठिकाणी 26 कोटी 68 लाख आणि हंगामातील प्रतिकूल परिस्थितीच्या अंतर्गत 154 कोटी 36 लाख रुपये अशी एकूण 181 कोटी 5 लाख रुपये पीक विमा भरपाई ही हिंगोलीला देखील मंजूर झालेली आहे।
यानंतरचा जिल्हा तो म्हणजे बीड. बीडमध्ये बघा स्थानिक नैसर्गिक आपत्तीच्या अंतर्गत 212,76,00,000 रुपये त्या ठिकाणी मंजूर झाले आहेत. आणि धाराशिवमध्ये स्थानिक नैसर्गिक आपत्ती या एका ट्रिगरच्या अंतर्गत 231 कोटी रुपये 231 कोटी 5 लाख रुपये त्या ठिकाणी मंजूर झालेले आहेत. आता हे जे काही सगळे पैसे आहेत हे त्या ठिकाणी आजपासूनच वाटपाला सुरुवात होणार आहे. त्याच्यामुळे टप्प्याटप्प्याने हे पैसे त्या ठिकाणी 7ही जिल्ह्यामध्ये वाटले जातील. त्याच्यामुळे शेतकऱ्यांनी काळजी करण्याची त्या ठिकाणी अजिबात गरज नाही. जो तुमचा पीक विमा त्या ठिकाणी मंजूर झालेला आहे, तुमचा क्लेम त्या ठिकाणी तुम्हाला पैसे दिसत आहेत तुमच्या क्लेम याच्यामध्ये स्टेटसमध्ये, ते पैसे तुमच्या खात्यावरती नक्की आल्याशिवाय त्या ठिकाणी राहणार नाही. शेतकरी मित्रांनो, ज्या बँकेमध्ये पैसे जमा होणार आहेत त्यामधली जी काय पहिली बँक आहे ती म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडिया. याच्यामध्ये शेतकरी मित्रांनो पीक विमा ते पैसे त्या ठिकाणी जमा होणार आहे. दुसरी बँक जी काय आहे ती आहे ICICI बँक. तिसरी बँक जी काय आहे ती आहे पंजाब नॅशनल बँक. चौथी बँक जी आहे ती त्या ठिकाणी आहे कॅनरा बँक. पाचवी बँक आहे त्या ठिकाणी बँक ऑफ बडोदा. यामध्ये तुमच्या पीक विम्याचे पैसे त्या ठिकाणी जमा होणार आहेत. सहावी बँक आहे त्या ठिकाणी बँक ऑफ इंडिया. याच्यामध्ये तुमच्या पीक विम्याचे पैसे त्या ठिकाणी जमा होणार आहेत. सातवी बँक आहे तुमची IDBI बँक. IDBI बँकमध्ये सुद्धा तुमचे पैसे त्या ठिकाणी जमा होणार आहेत. मग सातवी जी काय बँक आहे, आठवी जी काय बँक आहे ती आहे युनियन बँक. युनियन बँकेमध्ये सुद्धा तुमचे पैसे त्या ठिकाणी जमा होणार आहे. आणि नववी जी काय बँक आहे ती आहे सेंट्रल बँक ऑफ इंडिया. याच्यामध्ये देखील तुमच्या पीक विम्याचे पैसे त्या ठिकाणी जमा होणार आहे. या व्यतिरिक्त या 7ही जिल्ह्यांच्या ज्या काही जिल्हा बँक आहेत तर या जिल्हा बँकेमध्ये सुद्धा तुमचे पीक विम्याचे पैसे त्या ठिकाणी जमा होणार आहे. त्यामुळे काळजी करण्याची काही गरज नाही. तुम्हाला जी सांगितलेली 3 कामं आहेत, बँकला आधार कार्ड लिंक करणं, त्यानंतर पीक विम्याच्या यादीमध्ये तुमचं नाव असणं आणि तुमचं DBT हे अनेबल्ड असणं, ही 3 कामं जर तुम्ही केली तर तुमच्या खात्यामध्ये त्या ठिकाणी पीक विम्याचे पैसे हे त्या ठिकाणी यायला. दिलेली माहिती तुम्हाला उपयुक्त वाटली असेल तर शेतकरी मित्रांनो व्हिडिओला एक लाईक नक्की करा. तुमच्या मित्रांपर्यंत ही माहिती त्या ठिकाणी लवकरात लवकर पोहोचवा. तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून आपला व्हिडिओ पाहत आहे जिल्ह्याचं नाव कमेंट करायला विसरू नका. चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन माहितीसह. तोपर्यंत शेतकरी मित्रांनो धन्यवाद.